नमस्कार शेतकरी मित्रांनो, बागल ॲग्रीमार्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हनुमंत नागणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण महूद बुद्रुक येथील बागल शेती फार्ममध्ये आहेत. माझ्यासोबत आहेत बागल ॲग्रीमार्ट महूद बुद्रुकचे मालक विनोद बागल. आणि हे पूर्ण ह्या जे डाळिंबाच्या बागेचं जे व्यवस्थापन आहे हे ज्यांच्या नियोजनाखाली चालतं ते बाळासाहेब बागल आपल्यासोबत आहेत. तर ह्या बागेचं आज हार्वेस्टिंग चालू आहे. तर ह्या बागेच्या नियोजनाचं थोडंसं आपण नियोजन त्यांनी कसं केलं आहे ह्याची माहिती थोडी आप्पांकडून आपण माहीत करून घेऊया. तर आप्पा नमस्कार. नमस्कार. हे किती झाड आहेत आपली टोटल? 5,500 5,500 आहेत. म्हणजे 5,500 झाडांचा हा प्लॉट आहे. आणि ह्या प्लॉटची आपण लागवड कधी केलेली आहे? 2020 मध्ये केलेले आहे. 2020 साली केले. म्हणजे हे आपलं चौथं पीक आहे. चौथं पीक आहे. बरं, आता ह्या बहाराचं नियोजन करताना आपण पानगळ कधी केलेली होती? पाणी तोडल्यानंतर पहिलं पानगळ 1 तारखेला मारली आणि पहिलं पाणी 7 तारखेला दिलं. म्हणजे 1 मेला पानगळ ह्या प्लॉटची केलेली आहे. इतरेल 1 मेला मारलं होतं आणि पहिलं पाणी जे आहे ते 7 मेला ह्या प्लॉटला दिलेलं होतं. तर आता बरेच शेणखताचा वापर जर बघितलं बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण, तर शेणखत लोक काय करतात की बाबा घरचं असो किंवा विकतचं असो, खड्ड्यातून जसं आणतात तसं डायरेक्ट डाळिंबाच्या बेडवरती किंवा खड्डे काढून देतात. तर आपलं शेणखताचं नियोजन कसं असतं? साधारण आपण शेणखताची तयारी कशी करतो बागेसाठी? अगोदरच जानेवारीपासून शेणखत गोळा करायला चालू करतो आणि मोकळी जागा सोडलेली आहे आम्ही. त्या मोकळ्या जागेत 10 गुंठ्यात असं पसरून टाकतो. त्यानंतर JCBने 2-3 वेळा ते हलवतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हा 5,500 झाडांचा प्लॉट आहे. तर यांचं नियोजन असं आहे की ह्यांनी साधारण एक 10 ते 15 गुंठ्याची ओपन स्पेस ठेवलेली आहे. खास करून कशासाठी? तर ह्यांना एवढ्या मोठ्या प्लॉटला जे लागणारं शेणखत आहे ते काही एका ठिकाणाहून कुठेही उपलब्ध होत नाही यांना. तर यांचं काम जानेवारीपासूनच चालू असते की जेणेकरून आपल्याला ह्या बागेला पुरेल एवढं शेणखत सगळीकडून गोळा करून ते त्या जे 10-15 गुंठ जी मोकळी जागा ठेवलेली आहे तिथं ते सगळं एकत्र मोठा डेपो मारून ते 1-2-3 महिन्यात 2-3 वेळा ते JCBनं एकत्र कालवलं जातं, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे कुजण्याची त्याची प्रक्रिया होईल. आणि असं शेणखत ज्यावेळेस आपण बागेला वापरतो त्यावेळेसच आपल्याला अशा रिझल्ट चांगल्या प्रकारचे त्याचे बघायला मिळतात. तर आपण ह्याला रासायनिक डोस आपण किती केलेत? म्हणजे बाग धरण्यापूर्वी आपण डोस केला कसं केलं? सुरुवातीला 1 डोस शेणखतावर, त्यानंतर 2 डोस झाले. फक्त 2च डोस झाले. तर म्हणजे पानगळ करायच्या अगोदर ज्यावेळेस आपण शेणखत घातलं होतं त्याच्यावरती 1 डोस दिलेला आहे. 1 डोस आणि त्यानंतर सेटिंग झाल्यानंतर दुसरा डोस. आणि त्याच पद्धतीनं जसे आवश्यकता पडेल तसं त्याबरोबर आपलं विद्राव खात्यांचं नियोजन केलं, स्लरी वगैरे असं. तर त्याचबरोबर आता दुसरं एक महत्त्वाचं ह्या बागेला आपण काय केलंय, स्लरियांचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आता स्लरी म्हणलं की शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढं म्हणजे आपली जुनी पारंपरिक पद्धत काय होती की शेण आलं, गोमूत्र आलं, त्याच्यामध्ये गुळ आलं, बेसन पीठ आलं, ते भिजू घालून ते प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्येक झाडाच्या बुडात ते ओतावं लागत होतं पहिलं. म्हणजे आता एवढ्या मोठ्या प्लॉटला ते ओतणं वगैरे ते कामगारांच्या दृष्टीनं आणि वेळेच्या दृष्टीनं पण शक्य नव्हतं. तर आपण स्लरीचा एक प्रयोग कसा केला ह्याच्यामध्ये, जे आपण शेणात वगैरे जे देत होतो स्लरी, त्याच्याऐवजी आपण काय केलं आहे की PSB आणि KMBचे ज्या बॅक्टेरिया आहेत त्याच्यासोबत गुळ आणि बाकीचे जे फुलविक ॲसिड, सीवीड ह्याचं 1-2-3 दिवस भिजू घालून ते आपण ड्रिप वॉटेच ह्या बागेला दिलं आहे. तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आलेले आहेत आपल्याला. आणि जे रासायनिक डोस वगैरे जे केलेले आहेत त्याचा अपटेक चांगल्या प्रकारे ह्या स्लऱ्यांमुळे झालेला आहे. तर विनोद शेट आहेत आपल्यासोबत. तर ह्या बागेचं जे औषधांचं जे स्प्रेचं शेड्यूल असेल किंवा खताचं जे कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं द्यायचं ह्याचं सगळं नियोजन विनोद शेट यांच्याकडे होतं. तर विनोद शेट, आपण कळी गळू नये किंवा त्या पावसाच्या वातावरणामध्ये ड्रीपमधून काय आपण दिलं होतं शेड्यूल ह्या बागेला? आम्ही ड्रीपमधून याला आपलं फिनोजन कंपनीचं 04545 एकरी 5 किलो आणि सकस एकरी 2 लिटर याप्रमाणे ड्रिपमधून दिलं. आणि नंतर त्याच्यानंतर कॅल्शियम बोरॉन, त्याच्यानंतर स्लरीचा 1 डोस केला. म्हणजे फुलविक, सीवीड, PSB, KSB, गूळ असं ड्रिपमधून 3 दिवस भिजत ठेवलं होतं आणि सोडलं होतं. आणि वरून स्प्रेला आमचे चांगले 2-3 स्प्रे झाले. म्हणजे पाकळी कुजवा येऊन म्हणून नेटिव्हचा हात झाला, नंतर लष्टरचा हात झाला, नंतर बड बिल्डर ट्रिगरचा हात झाला. असं 2-3 स्प्रे चांगले कळी अवस्थेत झाले. म्हणजे स्प्रेचं शेड्यूल सारखं आमचं दर 5 दिवसाला स्प्रे होतोच. 5व्या-6व्या वातावरण चांगलं असेल तर 8 दिवसांनी. याप्रमाणे आमचे वडील घेतातच स्प्रे. इथं सगळं त्यांच्याकडेच असतं. आम्ही फक्त येऊन शनिवारची सुट्टी असते आम्हाला, त्या दिवशी आम्ही बागेत फिरून
सांगतो बा आपल्याला ह्या आठवड्यात हे कामं करायची आहेत, त्याप्रमाणे ते सगळं करून घेतील. तर आता ह्या वर्षीच्या बागा बऱ्याच पाऊस भरपूर असल्यामुळं बऱ्याच बागांमध्ये कुजव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. म्हणजे कुजव्यानं अक्षरशः बऱ्याच झाडाखाली, प्रत्येक झाडाखाली 1 किलो 2 किलो अशी फळं लोकांच्या बागेत आता बघायला मिळत होते. तर तसा काय प्रकार आपल्या बागेत जास्त जाणवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डांबऱ्याचा पण प्रॉब्लेम होता. तर त्याच्यासाठी आपले बुरशीनाशकांचं कसं शेड्यूल ठेवलं होतं आपण? आता आम्ही काय केलं, बुरशीनाशक म्हणजे आज पाऊस पडला म्हणलं की उद्या लगे आम्ही स्प्रे घ्यायचो. मग काय स्प्रे, पाऊस संध्याकाळी येईल धुवून जाईल हा विचार आम्ही करत नव्हतो. भले साधा स्प्रे घ्या, अँट्राकॉलचं घ्या, M45 घ्या, Z78 घ्या, पावडर फॉर्ममधले फवारणे आम्ही कंटिन्यू घेतच होतो. त्यामुळं जरा कुजव्याचा आणि डांबरीचा त्रास आम्हाला कमी आहे. कुजव्याचा त्रास थोडा झाला कारण आपल्याकडे पाऊस एक 8 ते 10 दिवस बंदच झाला नाही. म्हणजे दिवस सकाळी पाऊस पडायचा, दुपारी थोडं एक उघडीप मिळायची, परत संध्याकाळी पाऊस रात्रभर चालू. त्यावेळेस 22 आणि हे लिक्विड ह्यात ना ड्रिप मधून पण दिले. आम्ही क्वांटा 22 ड्रिप मधून पण सोडलं, टिल्ट सोडलं, नंतर ट्रायकोसोडोच्या बॅक्टेरिया ड्रिप मधून दिल्या. कारण पाऊसच जास्त होता त्यामुळे थोडंसं जमिनीतलं पण बुरशा मारा होते, ह्यासाठी आम्ही खालून पण बुरशीनाशक सोडली. आणि वरून आम्ही मग M45 बरोबर बॅसिलस वगैरे, सप्टिलस, सुडो, Z78 सुडो असे वेगवेगळे स्प्रे घेतले. त्यामुळं आम्हाला जरा डांबऱ्याचा तर त्रास नाहीच, कसलाच नाही. डांबऱ्या बघायला पण नाही. अजून आमची बाग आता एक 5 दिवस अजून कटिंग चालू राहील, त्यात तुम्ही येऊन बघू शकता कोणाला पाहायचं असेल तर. आणि साईजचं पण बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळा मध्ये वगैरे प्रॉब्लेम आलेले होते. तर आता ही पेपरमध्ये बाग आतापर्यंत असल्यामुळे साईजचं एवढं कळालं नव्हतं. पण आता पेपर काढल्यानंतर बघितलं तर साधारण 500 ग्रॅम 600 ग्रॅमची हायस्ट साईज आहे. आणि कालच्या ह्याच्यात 800 600 700 800 ग्रामच्या फळाशिवाय फळच नव्हतं, अशी एवढी साईज झाली आहे. तर ह्या साईजसाठी शेवटच्या टप्प्यातलं काय आपलं नियोजन शेतकऱ्यांना सांगा थोडं. मी काय केलं, लास्टला म्हणजे पावसात लिक्विड सोडताच आले नाहीत मुळात. शेवटच्या ह्या महिन्यातच लिक्विड आमचे गेलेत, ऑक्टोबरमध्येच. आणि ऑक्टोबरमध्ये पण पाऊस होता तरी पण आम्ही थोडं थोडं लिक्विड सोडले. तर त्यात काय केलं आपलं 45-45 सकस. त्याच्यानंतर आम्ही स्लरी केली एक, त्यात आपली खपरी पेंड, PSB नाही KMB, खपरी पेंड, काळा गूळ आणि फुलविक आणि सीवीड याचं मिश्रण करून 3 दिवस भिजत ठेवलं होतं. 4थ्या दिवशी ड्रिपमधून दिलं. त्याच्यानंतर आम्ही पोटॅशियम शोनाइट आणि मायक्रोन्यूट्रंट हे दिलं. त्याच्यानंतर PMS आणि ओरटेल म्हणून ह्युमिक आणि IB येते ते ओरटेल दिलं. त्याच्यानंतर बाकी काय दिलं नाही आम्ही ह्या शेवटच्या ह्याच्यात, एवढंच दिलं आहे. याच्यावरती साईज आमची चांगली बनली. म्हणजे पहिल्यांदा लहानच होती पण ह्या 4 डोसमध्ये साईज पण चांगली झाली. आणि बेसल डोस तर आम्ही 2 केलेतच. त्यामुळं जमिनीत आता झाडांचं म्हणजे हार्वेस्टिंग झालं का आम्ही शेणखत वगैरे मग अशा पाणी सांगितलं त्याप्रमाणे गोळा करून सगळं वेळच्या वेळी करतो. त्यामुळे साईज चांगली होती, झाडात ताकद ठेवतोय आम्ही. तर शेतकरी मित्रांनो, आता बऱ्यापैकी आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा यूट्यूब असेल, फेसबुक असेल, ह्या माध्यमातून बरेच शेतीविषयक व्हिडिओ बघत असतो. बरेच लोक आपल्याला शेतीचे व्हिडिओच्या माध्यमातून नॉलेज द्यायचा प्रयत्न करत असतात. तर ह्यांचं वैशिष्ट्य, बागाला ॲग्री मार्केट विनोद बागाला यांचं वैशिष्ट्य काय आहे की ते प्रत्येक पीक, कुठलंही पीक, समजा केळीमध्ये काम चालू असेल, डाळिंबामध्ये असेल, तर ह्यांचं शेतीमध्ये सुरुवातीला पासून त्या प्रत्येक पिकाचं नियोजन करून ते पीक सक्सेस त्यांनी घरच्या शेतीमध्ये केलेलं आहे प्रत्येक पीक. आणि त्या पिकाच्या अनुभवाच्या जोरावर ते इतर शेतकऱ्यांचा सुद्धा कसा फायदा होईल त्या दृष्टीनं विनोद शेठ असतील किंवा मी असेल, आम्ही शेतकऱ्यांना ती सेवा गेली मला वाटतं 10 वर्षापासून आपण ह्या क्षेत्रामध्ये आहे. तर सध्या डाळिंब असेल किंवा केळी असेल, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे. जर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचं डाळिंब किंवा केळी किंवा इतर उत्पादन कुठल्या पिकाचं घ्यायचं असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा.